ठाण्यातील चरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. MTNL सेवा BSNL मध्ये स्थलांतरित करत असताना MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं, 11 मार्च 2025च्या कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन MTNL कर्मचारी व अधिकारी यांच्या वित्तीय पदोन्नती, नियमित पदोन्नती सारखे फायदे कायम सुरू ठेवा. JNC अजेंडामध्ये सादर केलेले MTNL कर्मचारी आणि अधिकारी यांचे दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचे समाधान करण्यासाठी JNC मीटिंग ताबडतोब निश्चित करा. थर्ड PRC ताबडतोब लागू करा. 5% IDA मर्जर 1 जानेवारी 2018च्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या MTNL कर्मचारी तसेच अधिकारी यांना ताबडतोब लागू करा. यांसारख्या विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला. यावेळी कामगार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र सुर्वे, DR सावंत, मधुकर घाडी, शैलेश नाईक, जयदीश साटम इत्यादी सह कामगार संघाचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. मुळात आंदोलन करावं का लागलं हा पहिला प्रश्न. गेले कित्येक वर्ष MTNL झाल्यापासून आम्ही आंदोलनच करतो. त्याचे कारण असं की गव्हर्नमेंटची जी नीती आहे ती नीती कामगार विरोधी आहे. कामगार म्हणजे असं करतायत की त्यांना कसं कामगारांचं खच्चीकरण होईल असं त्यांचं चाललेलं आहे. एका बाजूला कामगारांचे वेगवेगळे कायदे आणतायत, त्यांच्या विरोधातले दुसऱ्या बाजूला कामगार कसा खड्ड्यात जाईल. आताची जी स्थिती आहे आमची, आता MTNLची परिस्थिती एक नाजूक स्थितीत आलेली आहे. पूर्वी MTNL नवरत्न होतं, आमचं नवरत्न स्टेटस मधली एक MTNL ही कंपनी होती. आज तिची कंपनी स्थिती अशी झालेली आहे की आम्हाला पुढच्या महिन्यात पगार मिळेल की नाही शंका आहे. याला कारण निव्वळ गव्हर्नमेंटची धोरणं, चुकीची धोरणं. त्यांनी फक्त विरोधी ऑपरेटर्स आहेत त्यांनी वर आणण्याचा प्रयत्न केला, पण आपलं स्वतःचं अपत्य आहे BSNL आणि MTNL हे कसं खड्ड्यात जाईल हे त्यांची नीती आहे. त्याच्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे MTNL पुढच्या वेळी पगार, कारण आमचं जे काय आमचे इन्कम आहे, आजचं इन्कम फक्त आम्हाला आमचे जे आम्ही भाड्याने जे दिलेले आहेत, आमच्या बिल्डिंगमध्ये दुसरे जे आस्थापन आहेत आणि भाड्याने दिलेले आहेत, त्या भाड्यातून आमचं आताचं म्हणजे बिल्डिंगचं रेंट, मेंटेनन्स चार्जेस, वॉटर चार्जेस जे काय असेल तो आम्ही सॅलरी आज आम्ही ह्या भाड्यातून देतोय. पण रेंट येतो किती 1100 कोटी आणि आमचा जो खर्च आहे तो 1600 कोटीचा खर्च आहे. 500 कोटी डेफिसिट आहे ना, मग तो भरून कोण काढणार. पण त्यालाही कोणी आम्हाला जबाबदारी म्हणजे कोणी घ्यायला तयार नाहीये. गव्हर्नमेंटचं एक धोरण आहे, तुम्ही कमवा, तुम्ही खर्च करा, पण ते शक्य होत नाही. ज्या वेळेला नवरत्न स्टेटस होतं तर करोड रुपयाचा प्रॉफिट होता, तुम्ही गव्हर्नमेंटवर घेतला, लुटली अक्षरशः MTNLला गव्हर्नमेंटनी. आणि आता MTNLची परिस्थिती खराब आली तेव्हा त्यांनी हात वर केले. त्याच्यावर दुसऱ्या बाजूला तुम्ही BSNL आणि MTNL एका वेळेला प्रायव्हेट झाले, म्हणजे कॉर्पोरेशन झाले, त्यांना तुम्ही वेगळा नाही देता. मग MTNLला सावत्र बांधण्याची भावना का देता तुम्ही. त्याच्यासाठीच आहे ना. आमच्या आता काय झालं की आमची लँडलाईन, GSM, मोबाईल वगैरे ह्याचं जे काय भाडं येतं म्हणजे ह्याच्या संदर्भात ते सगळं BSNLला जातं त्यांच्याकडे. आमच्याकडे म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे फक्त रेंटच्या स्वरूपात आमचं इन्कम आहे. पण आमच्या कर्मचाऱ्यांचं का, आमचं काय भविष्य, आमचं भविष्याविषयी काही कोणी बोलायला तयार नाहीये. कालच आमची हे डायरेक्टर HR बरोबर कॉन्फरन्स मध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये. दिल्लीवरून ते बोलत आम्ही मुंबईतून. तर त्या बैठकीत त्यांनी सरळ सगळ्यांचे जे काय डिमांड होते ते सगळे धुडकवले. एका बाजूला त्यांनी सुरुवातीला गेल्या टायमाला आमची बैठक झाली त्यावेळेला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्यासाठी पॉझिटिव्हली काहीतरी हे करतोय, बघू आपण करू, सर्वाइव्ह करू. आणि आता तर त्यांनी तेही करायचं मान्य नाही केलं. आणि आमचे CMD तर यायलाच तयार नाही समोर. हे CMD पूर्वी बोलत होते की मी आहे तोपर्यंत MTNLला धक्का लागणार नाही, आणि ते CMD आमच्या आता कुठच्याही मिटिंगला अटेंड होत नाही. मग आमचं कर्मचाऱ्यांचं काय भविष्य, आम्हाला काय करणार. आमच्या फक्त एकच डिमांड आहे, तुम्ही आम्हाला BSNL मध्ये मर्ज करा, आम्ही आनंदाने जायला तयार आहे. पण तेही नाही, त्यांच्या अटी शर्ती आहेत तेही नाहीये. मग आम्ही काय करायचं. आमच्या 2046 पर्यंत 46-52 पर्यंतचे रिटायर होणारी माणसं आहेत. मग त्या मुलांनी काय करायचं, त्यांचं भविष्य अंधारातच आहे.